शनिवारी दुपारी सुमती शाळेतून घरी आली. सैलावून आराम खुर्चीत बसून पेपर वाचत होती. रोजच शाळा दुपारची, त्यामुळे फक्त शनिवारीच तिला दुपारी पेपर वाचायला मिळायचा. सकाळी शाळेपूर्वी 2 शिकवण्या असल्याने सकाळच्या पहिल्या चहाबरोबर पेपर वाचायचे सुख तिला कितीतरी वर्षात मिळाले नव्हते. आणि रात्री पेपर डोळ्यासमोर घेतल्यावर निद्रादेवी प्रसन्न झाल्याने पेपर हातातच, आणि ती झोपेच्या साम्राज्यात कधी विहार करायला लागायची हे तिलाच कळत नसे. गेली 14 वर्षे सुमती एकटीच चतुशृंगी जवळील एका 1 रूम किचन मध्ये राहत होती. तिच्या शेजारचा फ्लॅटही रिकामाच होता. इतर कोणाकडे जाऊन गप्पा मारत बसण्याचा तिचा पिंडही नव्हता. आज मात्र सुमतीचे पेपर वाचनात लक्षात लागत नव्हते. सारखे अस्वस्थ वाटत होते. काल रात्री सुधीरला भेटल्यापासून तिच्या मनात शांतता नव्हती. सुधीरने काल तिला फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. पूर्वी त्या हॉटेलात दर शनिवारी जाऊन डोसा खाण्याचा त्यांचा जणू अलिखित नियमच होता. पण काल मात्र वेगळेच घडले. डोसा मागून सुद्धा दोघांनाही तो जात नव्हता. उगीच चिवडत बसले होते दोघेही. सुमतीला जाणवले, किती थकलेला दिसतोय सुधीर अकाली. जेमतेम 45-47 वर्षाचा असेल आणि ती 40-42ची. ती तरी कुठे धरून राहिली होती. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर या आजारांशी तिची मैत्री झालीच होती ना. पण सुधीरला पाहून ती खूप उदास झाली होती. त्यातूनच त्याच्याशी झालेल्या बोलण्यातून ती अस्वस्थ आणि उदास झाली. सबंध रात्रभर ते विचार तिची पाठ सोडत नव्हते. आता पेपर वाचताना सुद्धा घेऊन गेले तिला भूतकाळात. 14 वर्षापूर्वीची ती काळ रात्र तिला आठवली. रमा माधव म्हणजे एक आदर्श जोडपे. रमा गृहकृत्यदक्ष, सुस्वभावी, सुविद्य गृहिणी, आणि माधव एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर अधिकारी. दोघांचे चिमणीचे घरकुल स्वागत या बंगल्यात बसले होते. नावाप्रमाणेच त्या घरी सर्वांचे हसतमुखाने स्वागत असे. रमेच्या अंगणात पुढील दारी फुलझाडे आणि परसदारी भाज्या फळे लावलेल्या होत्या. घरासमोर चमेली जुईच्या मांडवाखाली पितळी कडा असलेला सुरेखसा झोपाळा. अगदी आखीव रेखीव संसार होता त्यांचा. घरात सुख, शांती, आनंद जणू पाणी भरत होते. पण म्हणतात ना, प्रत्येक सुखाला एक दुःखाची काळी किनार असते. रमा माधवच्या लग्नानंतर 2-3 वर्षांनी पुत्र प्राप्ती झाली खरी, पण मुलाच्या जन्माचा आनंदच साजरा करता आला नाही. बाळंतपणात रमाच्या पाठीतील मणक्यांना जबरदस्त दुखापत झाली आणि कायमचे अपंगत्व घेऊन ती अंथरुणाला खिळली. रमा जरी अंथरुणाला खिळली असली तरी तिचे घरातील प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष असे. माधवने 24 तासांसाठी राधाबाई नावाच्या एका वयस्कर बाईला कामाला ठेवून घर व्यवस्थित चालेल याची काळजी घेतली होती. राधाबाई सुधीरचे म्हणजे रमा माधवच्या बाळाचे आजीच्या मायेने करत असत. बागेची निगराणी करत. रमाचा वेळ जायला हवा म्हणून माधवने लायब्ररी सुरू केली होती. तसे तिला गाण्याची आवड म्हणून एका गायन शिक्षिकेला घरी बोलावून तिची शिकवणी लावली. बघता बघता सुधीर मोठा होऊन शालेय महाविद्यालयीन शिक्षण संपवून एका मल्टीनॅशनल कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरीला लागला. रमा आता सूनमुख पाहायला उत्तावीळ झाली होती. तिच्या घरी लायब्ररीची पुस्तके बदलण्यासाठी म्हणून सुमती येत असे.
ती ग्रॅज्युएट होऊन BEd करून एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती. नोकरीशिवाय फावल्या वेळात एका फिरत्या वाचनालयात काम करायची. आठवड्यातून एकदा ती रमेशच्या घरी पुस्तके बदलण्यासाठी येत असे. घरी आल्यावर रमेशशी थोडा वेळ गप्पा मारायची. काय काकू, कशा आहात? वाचली का दोन्ही पुस्तके? आवडली का? पुढच्या वेळी कोणती पुस्तके आणू सांगा. कोणत्या पुस्तकाला क्लेम लावायचा आहे का? अशा गप्पा होत. रमा पुस्तकांची आणि सुमतीची आतुरतेने वाट पाहत असे. सुमतीच्या सहवासातला अर्धा पाऊण तास तिला अधिक आवडायचा. तिची बॅटरी चार्ज करायचा. ओळख वाढत गेली. जवळीक निर्माण झाल्यावर एक दिवस रमाने सुमतीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सुमती लाजली. घरी विचारते असे सांगून सुटका करून घेतली. रमाने परत 2-3 वेळा विचारल्यावर तिने होकार दिला आणि सुधीरची बायको होऊन या घरात गृहप्रवेश केला. घरादाराचे रूपच पालटले. ती घरात रुळली, समरस झाली. त्या घरातील सुखदुःखे आपलीशी करून घराचे नंदनवन केली आणि घराची रयाच बदलली. राधाबाईंना गावाकडून बोलावणे आल्यामुळे त्या गावी गेल्या. त्या परत आल्याच नाही. त्यामुळे सुमतीवरची जबाबदारी वाढली. लेकीच्या मायेने तिने सासू सासऱ्यांची सेवा केली. आला गेला, पै पाहुणा सर्वांना यथोचित मान सन्मान केला. रमाला मात्र अपराधासारखे वाटत असे. नवी सून घरात आली. आपण तिचे कोड कौतुक करण्याऐवजी तिलाच आपली सेवा करावी लागते. नव्या नवतीचे दिवस परत का येणार आहेत? माधवराव आपली नोकरी आणि सुट्टीच्या दिवशी पत्ते, कॅरम खेळून स्वतःचा जीव रमवत असत. सुधीर सिनेमाला जाताना त्यांनाही चला आमच्याबरोबर असे म्हणायचा. पण ते सांगायचे, नको, जा तुम्ही दोघी. आता सुमतीला कंटाळा येत असेल घरी बसून. तिने नोकरीही सोडली आहे. मजा करा दोघेजण. एक दिवस सुमती बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि तिला उठताच येईना. सुधीर ऑफिसला गेला होता. आबा हे पाहून घाबरले, पण नंतर अक्षरशः लहान मुलाला उचलावे तसे त्यांनी सुमतीला उचलून पलंगावर आणून झोपवले आणि म्हणाले, सुनबाई, सांभाळून कामे कर बाई. एक आधीच आडवी पडलीये, त्यात तुझी भर नको. काळजी घे. तुझे आणि सुधीरचे सर्व आयुष्य जायचे. आबांनी असे उचलल्यामुळे तिला शरमल्यासारखे झाले. आबा मात्र शांत होते. तिला काळजी घ्यायला सांगून ते आपल्या खोलीत निघून गेले सुद्धा. सुमती मात्र अस्वस्थ होती. दिवस सरत होते. आज सुमतीचा वाढदिवस. सुधीरने टूरवरून येताना सुमतीसाठी कांजीवरम साडी, त्याला मॅचिंग ज्वेलरी सेट तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून आणला. ती साडी नेसून आणि सेट घालून दोघेजण आईबाबांच्या पाया पडायला गेले. तेव्हा आबांनी सुमतीच्या हातात भेट म्हणून एक डबी ठेवली. कशाला कशाला असे ती म्हणत असतानाही आबा आईंनी भेट घ्यायलाच लावली. सुधीरही मग तिला म्हणाला, अगं घे, त्यांनी प्रेमाने आणली आहे. शेवटी सुमतीने डबी उघडून पाहिली तर एक डायमंड अंगठी. आबा, एवढं महाग गिफ्ट नको, सुमती म्हणाली. त्यावर आबा तिला म्हणाले, अगं तू घरची लक्ष्मी, तुझ्याबद्दल आमच्या मनात जे स्थान आहे त्यापेक्षा गिफ्ट महाग नाही आहे. आणि तुला आवडतं म्हणून मलई सँडविचही आहे. सुधीरने आग्रह केल्यामुळे तिने भेट स्वीकारली. पण ही काय सासऱ्याने सुनेला द्यायची भेटवस्तू आहे का, असा विचार मात्र तिच्या मनात आला. रमाला नमस्कार केल्यावर ती म्हणाली, सुखी राहा. सगळ्या इच्छा पूर्ण होत तुमच्या. आणि आमची पण एक इच्छा पूर्ण करायची आहे. आम्हाला आजी आजोबा व्हायला आवडेल. लवकरच गोड बातमी द्या. सुमती लाजली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुधीर ऑफिसमधून आल्यावर तिला म्हणाला,
सुमती, आता आपण खरंच विचार करूया. आजच डॉक्टर सरिताकडे जाऊया. माझा मित्र आणि त्याची बायको दोघेही नामांकित डॉक्टर आहेत. दोघेही संध्याकाळी डॉक्टर सरिताकडे गेले. डॉक्टरांनी त्यांचे स्वागत केले. नंतर सुमतीला तपासल्यावर त्या म्हणाल्या, दर्शनी तरी काही दोष नाही वाटत, पण तुम्हा दोघांच्या काही तपासण्या करून घेऊ. रिपोर्ट्स आठवड्यांनी आले की भेटूया. आठवड्यांनी रिपोर्ट्स घेऊन सुमती, सुधीर दोघे डॉक्टर सरिताकडे गेले. धडधडत्या अंतकरणानेच. नंबर आल्यावर डॉक्टरांनी आत बोलावले. रिपोर्ट्स पाहून सरिता म्हणाली, सुमती, रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत. काहीच काळजीचे कारण नाही. पण पण काय? सुमतीने विचारले. पण सुधीर, तुझे रिपोर्ट्स मात्र नॉर्मल नाही आहेत. अशा केसमध्ये अपत्य प्राप्तीची शक्यता कमीच असते. पण तरी निराश नका होऊ, चमत्कार होतात. देवाची प्रार्थना करा. सुमतीचे रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचे ऐकून झालेला आनंद क्षणात मावळला. जड पावलांनी दोघे घरी आले. घरी आलेले पाहून रमाने विचारले, ठीक आहे ना? काय म्हणाले डॉक्टर? त्यांच्या नजरेला नजर न देताच सर्व ठीक आहे असे तिने सांगितले आणि ती खोलीत गेली. सुधीर निराश होऊन बसला होता. तिने सुधीरला विचारले, काय करायचं आता? त्या सारखे विचारणार. काय उत्तर देणार त्यांना? किती दिवस लपवणार? सुधीर म्हणाला, सुमा, मी आत्ताच जाऊन सांगतो खरं काय ते. एक तर मी तुला मातृत्व देऊ शकत नाही हे दुःख, आणि दुसरं त्यांची फसवणूक तरी मी करणार नाहीये. सुमती म्हणाली, नको, आत्ताच नको. उद्या टूरवर जाताय ना, तिथून आल्यावर सांगू त्यांना. आणि डॉक्टर म्हणाले आहेत ना चमत्कार होऊ शकतो म्हणून. सुमती सुधीरला शांत करत होती. सुधीरला निरोप सांगायला गेलेल्या आबांच्या कानावरील संवाद पडला. ते तसेच निरोप न सांगता स्वतःच्या खोलीत गेले. अस्वस्थ वाटायला लागल्यावर अंगणात जाऊन फेऱ्या मारल्या. शेवटी परत खोलीत जाऊन रमाला सर्व सांगितले. रमाई दुःखी झाली. घरात एक प्रकारची भयान शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सुधीर बँगलोरला कामाला गेला. सुमतीचे दैनंदिन व्यवहार चालूच होते, पण त्यात उत्साह, प्राण नव्हता. एक दिवस रात्री जेवण झाल्यावर रमाला दूध द्यायला सुमती गेली. बंद दाराच्या आडून तिला रमाचा रडवेला स्वर ऐकू आला, म्हणून बाहेरच थांबली. रमा माधवला सांगत होती, अहो, आजवर तुम्ही मला उत्तम साथ दिली, पण मी मात्र तुम्हाला काहीच सुख देऊ शकले नाही. मी मागत राहिले, तुम्ही देत राहिलात. आता अजून एक शेवटची इच्छा पुरवाल ना? नाही म्हणू नका. बोल ना, काय हवे तुला? असे आबांनी म्हटल्यावर, आधी मला वचन द्या. स्वतःला काही नको. आपल्या 2 मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंद बघायचा आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे. बोल ना, काय करू मी? आबांनी असे विचारल्यावर रमा म्हणाली, तुम्ही सुमतीला जवळ करा. मला माहिती आहे हे तुम्हाला आवडणार नाही, पण आपल्या कुटुंबाची लाज राखली जाईल. जरी ही गोष्ट तुम्हाला गैर वाटली तरी, आणि माझ्या आग्रहाने संमतीनेच तुम्ही करायची आहे. त्यांना होणाऱ्या संततीने सर्वांच्याच आयुष्यात आनंद होईल. मी सुमतीला समजावेन आणि तयारही करेन. सुधीरलाही पटवीन. कराल ना हो माझी मागणी पूर्ण? शपथ आहे माझी. तसे वचन द्या मला. रमाला एवढे बोलल्यावर धाप लागली. तिला गप्प बसविण्यासाठी माधवराव, बरं बघूया, आता शांत झोप, असे म्हणाले. वरील सर्व शब्द सुमतीच्या कानावर पडले आणि रमाला दूध न देताच
ती स्वयंपाकघरात दूध ठेवून खोलीत निघून गेली. अंथरुणावर पडून मुसमुसत असताना केव्हा तरी तिचा डोळा लागला. खोलीचे दार बंद करायचेही तिला भान राहिले नाही. सुमतीला जाग आली ती सासऱ्यांच्या घाबऱ्या घुबऱ्या आवाजातील हाकेने. सुमती, सुमती, उठतेस का? मी काय सांगतो ऐक. तारवटलेले डोळे, पिंजारलेले केस, अशा अवस्थेतील आबांना पाहून सुमती काय समजायचे ते समजली. त्यांच्याशी काहीच न बोलता ती धाडकन खोलीबाहेर पडून चप्पल घालून घराबाहेर पडली सुद्धा. आबा तिच्या मागे सुमती, सुमती करत बाहेर दरवाजापर्यंत आले. सुमती, काय झालं? कुठे निघालीस? सुधीरचा काही फोन वगैरे आलाय का? एवढ्या रात्री कुठे निघालीस? थांब जरा, रमाला बरं वाटत नाहीये. आबा बोलत राहिले. त्यांना उत्तरही न देता बाहेर निघून गेली सुद्धा. आबा परत खोलीत गेले. घरातून बाहेर पडून सुमती तिरीमिरीत गेली खरी, पण थोड्याच वेळा शांत होऊन घरी आली. आज सासूबाईंना चांगले खडसावून विचारायचे असे ठरवूनच ती घरी आली. खोलीत दरवाजाला टेकून बसलेल्या आबांकडे लक्षही न देता ती थेट त्यांच्या खोलीत गेली. दिवा लावून पाहिले तर रमा शांत झोपली होती. मला असा त्रास देऊन ही बाई एवढी शांत झोपू तरी कशी शकते? बघतेच आता त्यांना, असे म्हणत पलंगाजवळ जाऊन तिने पाहिले तर सारे कसे शांत शांत होते. रमा जगातनं निघून गेली होती. आत्ता मात्र सुमती घाबरली. आबांशी बोलण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. आबा, आबा अशा 2-4 हाका मारल्या. काहीच प्रतिसाद नसल्याने आबांना उठवायला गेली तर ते धाडकन कोसळले. हे काय झालंय? एकाच दिवशी जवळपास एकाच वेळी हे 2 प्रेमी जीव पंचतत्वात विलीन झाले. सुमतीने शेजारच्या घरातून लोकांना बोलावले. त्यांनी सुधीरला कळवल्यावर तो सकाळी पहिल्या फ्लाईटने आला. आई वडील दोघांचाही असा अचानक मृत्यू पाहून सैरभैर झाला. त्यात सुमतीही काही बोलत नव्हती. दोघांची क्रियाकर्म करून झाल्यावर सुधीरने सुमतीला विचारले, सुमा, असे कसे झाले ग? आणि तू एवढी गप्प का? बोल ना काहीतरी. अचानक आईची तब्येत बिघडली का ग? बाबा तर एकदम फिट होते, मग त्यांना काय झालं? दोघांना एकदम काय झाले माहीत नाही असे सुमतीने सांगितले. आबा तिच्या खोलीत साधारण 10-10:30च्या सुमारास मनात वाईट इच्छा घेऊन आल्याचेही तिने सुधीरला सांगितले. तिचे हे बोलणे ऐकून सुधीर खूप चिडला. माझे वडील म्हणजे तुला काय वाटले ग? हीच पारख केलीस त्यांची? तुला मुलीसारखा जीव लावला, त्यांचे चांगले बांग फेडलेस. शी, माझ्या बाबांवर असा घाणेरडा आरोप करताना तुला लाज नाही वाटली? सुमा, तूच तर नाही ना मारलंस दोघांना? बाबांना मारल्यावर माझ्या बिचाऱ्या आईने प्राण सोडला असेल. तू खून केला असशील त्यांचा. दोघा नवरा बायकोंची कडाक्याची भांडणे झाली. सुधीरने केलेले आरोप सहन न झाल्याने सुमतीने त्याच दिवशी घर सोडले. काही दिवस मैत्रिणीकडे जाऊन राहिली. नंतर पुन्हा पहिल्या शाळेत नोकरी सुरू केली. काही दिवसांनी चतुशृंगीला स्वतःचा फ्लॅट घेऊन एकटी राहायला लागली. सुधीरही संतापलेलाच होता. तोही तिला बोलवायला शोधायला गेला नाही. स्वतःहून घर सोडून गेलीये ते येईल स्वतःच परत, जेव्हा यावेसे वाटेल तेव्हा. असे करता करता वर्षामागून वर्ष लोटली. आईबाबांची खोली त्याने बंदच करून ठेवली. एकट्याने संन्यासाचे जीवन जगत होता बिचारा. काही दिवसांनी त्याला सुमती चतुशृंगीला राहत असल्याचे समजले होते, पण तरीही तो तिला भेटायला गेला नाही. अशी बरीच वर्ष गेली.
आबांच्या खोलीची साफसफाई करण्यासाठी म्हणून त्याने ती खोली उघडली. खोली उघडता त्यांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. आईबाबांच्या आठवणींनी तो कासावीस झाला. थोडा वेळ खुर्चीत सुन्नपणे बसून राहिला. सहज त्याची नजर आबांच्या रायटिंग डेस्कवर गेली. तिथे त्याला धूळ खात असलेली डायरी दिसली. आबा डायरी लिहितात हे त्याला माहिती होते. सहज उत्सुकतेने दोघांच्या मृत्यूबद्दल काही माहिती मिळते का म्हणून डायरी उघडून वाचायला घेतली. डायरीच्या शेवटच्या पानावर रमा गेली त्या दिवसाची तारीख होती. वेळ रात्री 10:10. साधारण त्या सुमारास रमा माधव हे जग सोडून गेले असावे असे त्याला शेजाऱ्यांकडून समजले होते. सुधीर डायरी वाचू लागला. रमा, मला माफ कर. तुझ्या सर्व इच्छा मी पुरवल्या, पण ही मागणी मात्र नाही पूर्ण करणार. आज तू फार हट्ट केलास म्हणून तुला केवळ शांत बसण्यासाठी मी बरं बघूया असे म्हटले, पण कधीच तसे करणार नाही. सुमती आपली मुलगी आहे ग. त्यांना मूल हवे असेल तर दत्तक घेतील. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाकडेही त्या दृष्टीने पाहू शकत नाही हे तुलाही चांगले माहिती आहे. तुझी शेवटची इच्छा मी पुरवू शकत नाही, त्याबद्दल मला माफ कर. आबांनी डायरी लिहून बंद केली आणि रमेजवळ गेले तर सारा खेळ संपलेला होता. हे पाहून आबा मटकन खाली दारात बसले. मनाशी म्हणाले, मला सोडून माझ्यावर रागून गेलीस ना रमा. आता मी काय करू जगून. थांब जरा, सुमतीला सांगून येतो असे म्हणून ते खोलीबाहेर कसे तरी आले. सुमती सुमती हाका मारीत राहिले तर सुमती त्यांच्याशी काहीही न बोलता चप्पल घालून बाहेर पडली होती. आबा तिथेच मटकन खाली बसले. सुधीरने अश्रू भरल्या डोळ्यांनी डायरी बंद केली आणि तो विचारात पडला. आईची कोणतीही शेवटची इच्छा आबांनी पूर्ण केली नाही. माझ्यासमोर तर आई बाबा एक आदर्श जोडपे होते. सुधीरच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. सुमतीला कदाचित माहिती असेल का? त्या दिवशी ती असेच काहीतरी असंबंध बोलत होती. तिलाच विचारतो असा विचार करून त्याने सुमतीला वैशालीमध्ये बोलावले. सुमा, मी बाबांची डायरी आणली, पण मला समजत नाहीये त्यांनी काय लिहिलंय ते. काही संदर्भ लागत नाहीये बघ. तुला काही माहिती आहे का? आठवत आहे का? कोणती इच्छा बाबांनी पूर्ण केली नाही? सुमतीने डायरी वाचली. तिला रडूच कोसळले. सुधीरला ती एवढेच म्हणाली, जाऊ दे आता, खूप उशीर झालाय. मी तुम्हाला खूप सांगायचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतात. मला समजून घेतले नाही आणि मी पण डोक्यात राग घालून घर सोडायचा मूर्खपणा केला. मी चुकले. आबांना आणि आईंना समजून घेतलं नाहीये. त्यांच्यात झालेले बोलणे मी दाराबाहेरून ऐकल्यामुळे मला आई आणि आबांचा राग आला होता, पण विचार न करता मी घराबाहेर पडले. आई गेल्या हे सांगायला ते माझ्या खोलीत आले असताना त्यांच्या हेतूबद्दल मी संशय घेतला. डोक्यात राख घालून घर सोडायचा मूर्खपणा केला. शक्य झालं तर मला माफ करा सुधीर. आता काही उपयोग नाहीये सुधीर. तू सुनामी येऊन गेलीये सुधीर. एवढे बोलून झाल्यावर दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? मी जेव्हा ही कथा वाचली ना, तेव्हा माझं मन तर खूप सुन्न झालं. कधी कधी एक संशय आणि एकमेकांशी बोलून ती परिस्थिती समजून न घेता होणारे गैरसमज, यामुळे सुखी असणारे घरकुल कसे उद्ध्वस्त होते हे या कथेत आपण ऐकले.
श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. तसेच अशाच छान कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब आठवणीने करा. भेटूया पुन्हा अशी छानशी कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.